भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि अनातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सर्वपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदं सचित्तपरियोदपनम् एतं बुधान शासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मी सुरेश पाटील अवधूत नगर से अवधूत नगर आहे अवधूत नगर नागपूर आणि मी LICचं काम करतो एजंट आहे मी मला एक मुलगा एक मुलगी आहे माझं खरंच धम्मामुळे कशी प्रगती होते तुम्हाला सांगतो धम्मामुळे खरंच प्रगती आहे ज्यांनी ज्यांनी देव नाकारला त्याची प्रगतीच झाली आता आपण असं बघू की खरंच ज्यांना देव ही कल्पना जी आहे ही चांगली वाटते समजा तर त्यांची प्रगती आपल्याला दिसते का जरा थोडासा विचार करा माझं कुटुंब माझ्या वडिलापर्यंत देवाची भक्तीच करत होतं माझ्या वडिलापर्यंत म्हणजे त्याच्या पूर्वीचे जे पिढ्या होत्या त्या देवावर विसंबून होत्या आणि देवावर विसंबून असल्यामुळे प्रगती व्हायला पाहिजे होती ना की भक्ती त्यांची तेवढी होती भक्ती एवढी होती की ते देवाचं स्मरण केल्याशिवाय पुढचं काही कार्यक्रम करतच नव्हते लग्न असो काही असो काही असो काही असो कोणतेही कार्यक्रम असो देवाला स्मरण केल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम करत नव्हते परंतु प्रगती झिरो माझे आई वडील अशिक्षित होते परंतु मला माहित नाही मी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध होतो मला ते जे सांगत होते देवाविषयी किंवा कोणत्या सणाविषयी जे काही आहे त्याच्यावर मी प्रश्न करत होतो की असं का तसं का आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे उत्तर नसायचं आणि मग शेवटी असं आई वडिलांनी ठरवलं की हा पोरगा गेला व्हायला म्हणजे हा काही आपलं ऐकत नाही त्याला काय सांगावं हा भलतच करते म्हणे तर त्याचा परिणाम असा झाला की मी त्या देवची कल्पना होती ती नाकारत गेलो आणि स्वकर्तृत्वाने म्हणा किंवा परिश्रमाने म्हणा मी घडत गेलो
आणि माझा मुलगा देखील या कल्पनेच्या, देवाच्या कल्पनेच्या बाहेर आहे. कारण त्याला ती गोष्ट आम्ही समजून दिली नाही की या इथे कुठे काही देव आहे. तुम्हाला घडायचं असेल तर तुमचा परिश्रम, तुमची इमानदारी हेच तुम्हाला घडवू शकते. म्हणून प्रगती करायची असेल तर धम्माशिवाय मार्ग नाही. परंतु गोष्ट आता अशी आहे, आपण सगळे बौद्ध आहोत, आपण सगळं समजतो ती गोष्ट. परंतु आपलेच बंधू आहेत, आपण नाही, आपल्यापैकी नाही, इतरांची गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे तसं असं म्हणतात की बाबा इतरांविषयी कोणी बोलू नये, स्वतःविषयी बोललं पाहिजे. पण सांगतो, हकीकत सांगतो तुम्हाला की आज आपल्याला धम्मा आपल्या दारी जे घेऊन आलेत हे राठोड सर, हे महार आहेत का? अग्रगण्य कोण पाहिजे होतं? अग्रगण्य कोण पाहिजे होतं? हा कार्यक्रम घेण्यासाठी कोण पाहिजे होतं? पुढं महार पाहिजे होता ना, बौद्ध पाहिजे होता. कारण त्यांनी 1956 ला बुद्ध धम्म घेतला, सरांनी 2006 मध्ये घेतला, बरोबर. आपण 1956 ला घेतला. परिवर्तन कोणामध्ये पाहिजे होतं? आपल्यामध्ये पाहिजे होतं. आपल्या लोकांना त्या धम्माचा काय झालं, प्रचारक बनायला पाहिजे होता, वाहक बनायला पाहिजे होता. पण आपण अधोगतीकडे, धम्म आपण अधोगतीकडे आणला. बाबासाहेब म्हणायचे की बाबा असं आचरण करू नका की धम्माला ग्लानी येईल. बाबासाहेब म्हणायचे की असं आचरण करू नका की धम्माला ग्लानी येईल. परंतु आपण काय करतो? धम्म मागे आणण्याचं काम आपण करत आहोत. काही विशिष्ट लोकांना जर पकडलं तर आपण नाही, आपण तर धम्माचे काम करतो म्हणून आपण रॅलीमध्ये आलो, राठोड साहेबांचं आपण नेतृत्व स्वीकारलं समजा, नाही का? राठोड साहेबांनीच केलं ना, राठोड सरांनी केलं हा कार्यक्रम राबवण्याचं काम, आणि त्यांना आपण सहकार्य करत आहोत. ही आनंदाची बाब आहे आणि चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं विहारात जा रविवारी. आपण जातो दारूच्या दुकानात, आपण जातो मटणाच्या दुकानात, आपण जातो पांढऱ्याच्या खात्यावर, नाही का? आपण आणखी कुठे कुठे जातो. पण जिथे बाबासाहेबांनी जायला सांगितलं तिथे आपण जात नाही. धम्म वाढेल कसा? आम्ही ज्या वस्तीमध्ये आता राहतो ही आपली ओळख बनली पाहिजे ना की हा बौद्ध आहे. हे आपली ओळख जेव्हापर्यंत बौद्ध आहे होणार नाही तेव्हापर्यंत त्या पुढच्या व्यक्तीला कसं कळेल की हा बौद्ध आहे? कारण की त्याच्यासारखे जर आपण वागत असाल, तो दारू पित असेल, आपण पित असो, खोटं बोलत असेल, खोटं बोलून फसवत असेल, तेच काम आपण करत असू, व्यसनाधीन जर आपण असेल तर तो व्यक्ती व्यसनाधीन आहे म्हणून आपण राहू तर तो खरंच तो बौद्ध आहे असं म्हणलं जाईल का? म्हणून बौद्ध म्हणण्यासाठी तुम्ही तशा पद्धतीचं आचरण केलं पाहिजे. सरांनी सांगितलं आता ते कार्यक्रम जो होता ना नामांतराचा, आडनाव नामांतर कार्यक्रम घेतला होता. आता आडनाव नामांतर भरपूर लोक करतात, तसं नाही, पण आम्ही तो जाहीरपणे कार्यक्रम केला होता. सरच्या कार्यक्रमाला होता. उद्देश हा होता, आमचं आडनाव पाटील आहे. पाटील आडनाव बदलण्यासारखं आहे का? बिलकुलच नाही. पण मुलाला असं वाटलं की पाटील जरी आडनाव असलं तरी हे ब्राह्मणांनी दिलेलं नाव, म्हणून ब्राह्मणांनी दिलेलं नाव हे आपण आता याच्या पुढे लावायचं नाही. काही सगळे नावं ब्राह्मणांनी दिलेले आहेत. हातमोडे असो, पायमोडे असो, कानतोडे असो, काही असो, खूप नावं आहेत. मी तुम्हाला नावं आहे मी सांगतो आता बोलता बोलता. तर कसं आहे की हे जे नावं आहेत ते घृणास्पद नाव आहेत आपल्याला. कानतोडे एक तर माती खाय आहे, एक तर आमच्या ब्रँच मॅनेजर होता भूत. भाजी खाई आहेत, भाजी खाय आहेत की नाही? कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, सगळे आहेत. दगड आहेत, मोठे आहेत की नाही? तर हे सगळे आडनाव आपण नाकारले पाहिजे. माती खाय आडनाव खूप चांगलं वाटतं नाही, तो एक जण कसं वाटेल हो चांगलं? म्हणजे आता विचार करायची गोष्ट आहे ना. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की जे जे नावं आपल्याला ब्राह्मणांनी दिले ते आपण नाकारली पाहिजे. धर्मांतरानंतर आपण नाकारली पाहिजे. अधिकार दिला ना आपल्याला, आपले नावं सोडण्याचा, आडनाव सोडण्याचा अधिकार दिलाय. आपण नामकरण जेव्हा करतो तेव्हा कसं सुंदर नाव आपण शोधतो की नाही? सुंदर नाव, माझ्या नातवाचं नाव आहे बघा, स्वाभिमान नाव आहे. तर आपण शोधलं ना, ते काय ठेवलं पाहिजे नाव. मग आडनावावर विचार करताना आडनाव का बरं आपण शोधत नाही की माझं आडनाव सुंदर असलं पाहिजे? आणि काय साधी प्रोसेस आहे त्याला बदलण्यासाठी. पण आपल्यामध्ये जे घाण जे खराब आडनाव आहे त्या आडनावातून जे आपण आता बुद्ध झाल्याच्या नंतर आडनावामध्ये बदल केला पाहिजे, परिवर्तन केला पाहिजे. आणि आपण इथपर्यंत माझ्या घरापर्यंत आले. धम्म बांधवात धम्म भगिनी आहेत. हा कार्यक्रम सतत चालू असला पाहिजे. आणि खरंच हा बौद्ध धम्म जो आहे ना, सरांनी सांगितलं की एकमेकांना जोडतो. आता मी तुम्हाला सांगतो, या धम्मामुळे आम्ही आता जपानला गेलो मागच्या वर्षी. तर आम्ही हा धम्माच्या बळावर तिथल्या लोकांशी आम्ही संपर्क केला. तिथल्या लोकांशी काय नातं आहे का?
जपानचे लोक ते, ना जातीचे ना पातीचे ना रक्ताचे ना काही. परंतु आम्ही भारतातील बौद्ध आहे म्हणून आम्ही तिथल्या विहारांना भेटी दिल्या. तिथे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या विहारामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तर कसं आहे की आपल्याला जगामध्ये बुद्धाच्या धम्मामुळे आपल्याला ओळख आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी बुद्ध धर्माच्या तत्वाने, बुद्ध धर्माच्या विचाराने आपण वागलं पाहिजे. प्रगती निश्चित आहे, कारण की देवा धर्मात काही तथ्य नाही आणि धम्माच्या मार्गाने जेवढा आपण चालू तेवढा आपला विकास आहे. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. सर्व कुटुंबीय आणि कोटक मंदिरला ब्रांच मॅनेजर नारायण हॉस्पिटलला मी राहतो. आणि हे माझे मिसेस ऐश्वर्या मून, आदी पाटील. सर्वांना जय भीम. मी ऐश्वर्या स्नेहल मून. धम्म आपल्या दारी आले तुम्ही सगळे, त्यासाठी धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि हा माझा मुलगा स्वाभिमान. सर्वांना जय भीम. धम्म आपल्या दारी हा संघ माझ्या घरी आला. मी खूप भाग्यवान आहे अशी स्वतःला समजते. मी शालू सुरेश पाटील. मी जास्त तर काही बोलू शकत नाही, पण एवढं सांगते की जेवढा रमाईचा त्याग आहे, जेवढा सावित्रीमाईचा त्याग आहे, जेवढा महात्मा फुलेचा त्याग आहे, जेवढा बाबासाहेबांचा त्याग आहे, तो त्याग आपण सर्वांनी आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून आपल्या मुलाबाळांना कसे संस्कार घडवता येईल, त्यांना कसं चांगलं घडवता येईल, हे जर सर्वांनी जर लक्षात ठेवलं, आपल्या घरातलं वातावरण जर बुद्धिमय ठेवलं, बुद्धिस्ट ठेवलं, तर खूप चांगलं होईल. आपला समाज खूप प्रगतिशील आहे आणि प्रगतिशील होईल असं मला वाटते. म्हणून सगळ्यांनी जे बी असतील त्यांनी सगळ्यांनी असं अंगीकारावं की चांगलं घ्या, वाईट सोडून द्या, हे माझं म्हणणं आहे. तर जसं सावित्रीमाईंनी, जसं रमामाईंनी खूप त्याग केला, अति त्याग. त्यांच्या एवढा त्याग आपण करू शकत नाही. आपल्याला एवढ्या काही सुविधा आहेत, खूप सुविधा आहेत. आपल्याला किती हजाराच्या आपण साड्या घेतो, किती दागिने घेतो. माईला तर तेवढे बी नव्हतं. बिचारी गोवऱ्या थापून बाबासाहेबांना तिने घडवलं. मुलाला कफन नव्हतं. त्या कफनच्या वेळी सुद्धा ती स्वतःचा पल्लू कपडा फाडून ते बाळाच्या अंगावर टाकते. ही परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून तिने बाबासाहेबांना सावरलं. हे खूप मोठी गोष्ट आहे. हे धम्म त्या मातेला कळत होतं. रमामाई जास्त शिकलेल्या नव्हत्या, तरी पण त्यांना कळत होतं. मग आता आपल्या समाजातले लोक खूप काही शिकलेले आहेत, तर त्यांनी हे करावं असं माझी इच्छा आहे. मी एवढं बोलते. जय भीम सर्वांना. जावई बापू आले, आपली कन्या रत्ना आली, घ्यावे तसं. मॅडम तुम्ही घ्या तसं. तुम्ही पण पाहुणे म्हणून आलात, घ्या घ्या सर्वांचे परिचय त्याच्याबद्दल. आणि तुमच्या पाटील मॅडम आमच्याकडे नेहमी येतात. तुमच्याकडे माझी बहीण हो, पाटीलची बहीण आहे. आता तुम्ही सर्व अतिथी गण आहात ना, तुमचा परिचय देऊन द्या. सगळ्यांना जय भीम. माझं नाव ॲडव्होकेट प्रतीक राजेंद्र हजारे. मी परिवर्तन चौकाकडे प्रदीप नगरमध्ये राहतो. सगळे इथे आले त्यासाठी आभार. आणि सगळ्यांची हेल्थ सगळी छान राहावं याचीच मी कामना करतो. थँक्यू. पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोगपरम् एकं बुद्धान शासनम् धम्मं चरेषु चरितं नरं दुचरितं चरेत् धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमित नतावता धम्मधरो यावता उभासति यो
लोचनं कम्पि सुत्मानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो च धम्ममनुपमज्जति नत्ति मे शरणम् अय्यं बुद्धो मे शरणं वरन् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणम् अय्यं बुद्धो मे शरणं वरन् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणम् अय्यं संघो मे शरणं वरम् एकेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो ब्रह्माय नमो संघाय साधु 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 दमनम कीर्तन बुद्धं शासन याचा मराठीत अर्थ कोणतेही पापचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, स्वचित्ताची परिशुद्ध करणे हेच बुद्धांचे अनुशासन होय. धम्मचरे सुचरितरं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं चेती अस्मि लोके परमिच. चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाचे आचरण करू नये. अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा ये लोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतो. नतावता धम्मधरो यावता बहुपासती ओचे अंपंपिं सुत्वानं धम्म कायेन पश्यति सवे धम्मधरो होती ओये धम्म नपमज्जति. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही, तर जो थोडेही जाणून त्याचे प्रत्यक्ष आचरण करतो, धम्माची हिंसाणी करत नाही, तोच खरा धम्मधर होतो. नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरन् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम्. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या सत्य वचनाने माझे जयमंगल होईल. नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम्. माझे दुसरे कोणते अनुसरण नाही, धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या या सत्य वचनाने माझे जयमंगल होईल. नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमंगलम्. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझे असत्य वचनाने माझे जयमंगल हो. नमो बुद्धाय जय भीम. आणि आलो कळलं तुम्हाला की बुद्ध जीवन जगणारी माणसं स्वतःच्या नावात सुद्धा बदल करण्याचा प्रयत्न केला. मुलांनी सुद्धा त्यांना हे केलं की बाबा आपलं नाव बदलून टाकावं, म्हणजे कुटुंबाचं वातावरण जर निर्माण झालं, संस्कार जर कुटुंबात असेल तर कुटुंबातील नाव बदलवल्या जातात. आणि मुलांचं नाव सुद्धा त्यांनी नातूचं नाव स्वाभिमान ठेवलं. म्हणजे धम्म जीवन जगत असताना प्रत्यक्ष जीवन कृतीचं कसं जगता येतं हे या कुटुंबातून आपल्याला कळतं. स्वतः कळाले की माझ्या वडिलांना म्हणाले की त्यांचे वडील हे देवधर्म मांडणारी, परंतु देवधर्म नाकारण्यासाठी त्यावेळेस त्या मुलांनी समोर येणं हा कठीण भाग आहे. आणि धम्म जीवन स्वतःच्या कुटुंबाला त्यांनी बदलवलं आणि बदलवण्यासाठी धडपड करत राहतात. आणि त्या धडपडीतून आज आपण पाहतो की त्यांचा मुलगा जपान पर्यंत गेला. म्हणजे जपानची भरारी मारण्याचं काम धम्मामुळे होतं. म्हणून धम्म जीवन आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पाटील कुटुंबियांना आपला परिचय होणं गरजेचं आहे, म्हणून आपण सर्वांनी आपापला परिचय देणे. माझा परिचय, मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. 2006 ला मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 2006च्या दीक्षा घेतल्यानंतर 2016 पासून दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसी या धम्म दीक्षेकडे यावं म्हणून धम्म दीक्षाचा कार्यक्रम दरवर्षी 25 डिसेंबरला नागपूर शहरामध्ये होत असतो. आपणही लोकांनी दीक्षा घेतली नसेल तर दीक्षा घ्यावी, किंवा आपले जे मित्रमंडळी असेल त्यांना सांगावं दीक्षा घेणे म्हणजे दिशेने जाणे. त्या दिशेने जा. काय दिशेने जा? चोरी करू नका, खोटं बोलू नका, हिंसा करू नका, बेविचार करू नका. आता चोरी करत असाल, तुम्ही चोट्टे असाल, तुमचा पोरगा चोट्टा असाल, तुमची पोरगी चोट्टी असाल, तर तुमच्या घरात चोट्ट्याचा दिसायला लागेल की नाही? आपण चोट्टे झालोच नाही पाहिजे. मग बुद्ध म्हणते चोट्टी करून चोरीपणा केल्या. चोट्टेपणा करणे म्हणजे भ्रष्टाचार करणे. आता बा जेलात किती लोक चालले पटापट पटापट, शिक्षकासारखे माणसं. आयटी ग्रुपमध्ये महाराष्ट्र नागपूरमध्ये 632 लोकांवर कायदे हे केलेले आहे. आणि अशा प्रकारची जर चोरी करण्याची भावना जर आपल्या मनात निर्माण केली, चोट्टे असे निर्माण झाले, तर बुद्ध का म्हणतो की तुम्ही त्याच्यापासून मुक्त व्हा.
चोरी करू नका, खोटे बोलू नका, हिंसा करू नका, विचार करू नका. हे सर्व लक्षणं कशाचे आहे? माणसाला अधोगतीला नेणारे. पराभव सूत्रांमध्ये सांगितलं की पराभव होण्याचे कारण हेच आहेत. यातून मुक्त करायचं असेल तर आपल्याला त्या दिशेने येणं गरजेचं आहे. म्हणून दरवर्षी आपण कोटीशी लोकांना नेतो. बुद्ध होणे म्हणजे स्वतःचा भला करणे, हे समजून घ्या. तुम्ही बुद्ध झाल्यावर दुसऱ्याचा भला नाही, तुमचा भला आहे. तुम्ही चांगले माणूस बनता. तुम्ही कुटुंबात असाल तर चांगली पत्नी असाल तर चांगली पत्नी, चांगली आई होऊ शकता. नवीन कमी दुसऱ्याचा नाही, पण स्वतःचा भला तुमचा होऊ शकतो. हा बुद्ध होणे म्हणजे स्वतःचा पहिला भला करणे, हे लक्षात ठेवा. मग दुसऱ्याचा भला. कारण सारे घरातले माणसं शीलवान झाली तर झगडा कोण करणार आहे? झगडाच होणार नाही. कारण सारे शिलाला मला तू सांगू नको, मला काही ज्ञान वाटू नको, आणि स्वतः शील जपत नसेल. म्हणून घराघरांमध्ये कशाची गरज आहे? शीलवान माणसाची. म्हणून पहा आपल्या बुद्धांचं काम. आपण आले आले काय म्हटलं? त्रिशरण पंचशील. लग्न असं त्रिशरण पंचशील, काही झालं त्रिशरण पंचशील, कुठे बोललो त्रिशरण पंचशील. का बरं घेतो वारंवार? कुठे पहा त्याला गाडी चालली आपण त्रिशरण पंचशील, नवरते नवरी आली तू त्रिशरण पंचशील, घरात गेलो त्रिशरण पंचशील. याचा अर्थ शील बळ वाढावा, तुमचा शील वाढ. बरोबर घरात झाडतो कशासाठी? घर साफवा. बरोबर आंघोळ कशासाठी करतो? आपल्या शरीरावरचं मन बाहेर निघावं. तशाच प्रकारे आपल्या मनावर जो मल बसलेला आहे तो सतत काढण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला आपल्याला करत राहतो. म्हणून आपल्यासारखे इतर माणसं तयार व्हावे यासाठी आपण धम्माची दीक्षा घ्यावी, म्हणजे धम्माच्या दिशेने जावे. धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग. या मार्गाने तुम्ही गेला तुमचा भला. तुम्ही दारू पितोच म्हणतात तर कोण रोखणार आहे? पीत बसा. जो धंदा करतो करतच राहा, हेंडसाणी करतो करतच राहा, खोटे बोलतात बोलतच राहा. आता तुम्हाला सुधरवायचंच नाही, स्वतः ठरवलं मला सुधरायचंच नाही तर तुम्हाला कोणी सुधरणार नाही. हे मार्ग आहे फक्त. हे मार्गाने जा. असं कर, या दुकानात गेलं तर हे सामान भेटल, या दुकानात गेलं तर हे सामान भेटल. तुम्ही त्या दुकानात नाही भलत्या दुकानात भलतच घ्यायला गेले तर भेटल का? नाही. हे दुकान आहे तुम्हाला चांगलं जीवन जगण्याचं. तुम्हाला स्वतःला बदल करायचं. या दुकानातून ज्यांनी सामान घेतलं हे दिसून राहिले, त्या दुकानातून सामान घेणारी ती जी लोक ती बदलली. म्हणून आपल्याला त्या दिशेने बदलायचं, हाच आपला धम्म मार्ग आहे. असा माझा, मी विज्ञाननगरमध्ये राहतो. मला एकच मुलगा आहे. तो मुलगा मुंबईला राहतो, नोकरी करतो. बायको माझी कधी कधी येत राहते, कधी कधी येत नाही. धम्माविषयी गोडी पाहिजे, धम्माविषयी ममता पाहिजे. मेरे प्यारे प्यारे धम्मा को किसी की नजर ना लागे. आधी धम्म समजणं गरजेचं आहे. आता चहा प्यायची सवय लागली तर माणूस चहा मागतेच, गोड गोड असते. एखादी सवय लागली माणसाला सवयीचा होतो. तशा प्रकारे हा विचार आहे, माणसाला बदलणार आहे. पण ते केव्हा विचार येते? घड्यातलं पाणी खरकटं काढल्याशिवाय नवीन पाणी टाकता येत नाही. त्या खरकटं पाण्यात पुन्हा पाणी टाकलं तर खरकटं त्या चांगल्या पाण्याचा प्रभाव टाकतो. म्हणून तुमच्या डोक्यातला देव धावायची कल्पना पहिली केली पाहिजे. तोही देव आणि हे देव मग चालतच नाही, त्याचा प्रभाव जास्त होतो. म्हणून ती मानसिकता आपल्या डोक्यात असली पाहिजे की माझा कल्याण, माझ्या कुटुंबाचं कल्याण, येणाऱ्या भविष्याचं कल्याण हे कोणतेही देव करणार नाही. मी सांगितलं ना, आकाशात गेलेली सुनीता विल्यम आकाशात जाऊन आली, कुठे देवाची शोधत बसली, कुठे देव त्याला दिसलाच नाही. आता ती चहा प्यान गेली होती, नाश्ता पाणी करायला गेली होती, आणि तिथं काहीतरी देवाचं म्हणतं स्वर्गात सर्व बदले. मग स्वर्ग गिर्ग नावाची चीज नाहीये. आपण सारे स्वर्ग आहोत. हे केव्हा कळेल? बुद्धीचा विकास झाला, तुमची बुद्धीला ज्ञान प्रवृत्ती झाली तर तुमच्यात बदल होऊ शकतो. म्हणून आपल्याला बदल करायचा आहे. म्हणून आपण सर्वांनी आपला परिचय देऊ, त्यानंतर नाश्ता पाण्यात सुरुवात करू. उभे राहून द्या ना, सर उभे राहा. परिचय देता येईल. सर्वांना माझा जय. मी आशा रमेश राठोड. आपल्याला हा उपक्रम खूप छान आहे. मी आधी खूप म्हणजे माझ्या एका कामासाठी खूप देवाला हातपाय जोडले, खूप म्हणजे देव माझी मदत करेल म्हणून. पण शेवटी मला आता कळलं की खरंच जर देवच अस्तित्वात नाही तर माझी मदत कशी करणार. पण जेव्हा मी धम्मा आपल्या दारी या नवीन उपक्रमात सहभाग घेतला तेव्हा मला कळलं की खरंच धम्माशिवाय आपली प्रगती नाही आणि मुलांना पण चांगले संस्कार नाही. म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी आता ठरवलं आहे की येत्या 25 डिसेंबरला आम्ही धम्मदीक्षा घेणार आहोत आणि चांगल्या नवीन मार्गाने चालणार आहोत. आणि मी कॉलेज डिपार्टमेंटला आहे आणि माझा मुलगा BA झालेला आहे, मुलगी आता 10वीला आहे. आणि आपली खरंच खूप इच्छा आहे की मुलांना पण आम्ही या मार्गावर चालवू. सर्वांना माझे जय. माझा भाऊ पॉलिटेक्निकला आहे. ही माझी वडील फॉरेन डिपार्टमेंटमध्ये अकाउंट ऑफिसर, अकाउंटंट म्हणून आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य सानिध्यात येतो, सानिध्यात ऐकतो तेव्हा करतो. आपण सातत्य कशासाठी आहे की ती दररोज यायला लागली, ऐकायला लागली, पाहायला लागली. काय बाबा, ती जर देवळात गेली असती तर भजन टाळ ठुकत असली असते, एखादा पंचावाला आला असता, तुमचा भलाच केला म्हटलं असतं. म्हणजे इथे काहीच म्हटलं नाही, हेही पश्चिको ये बाबा, पहा बाबा, मग काय. एवढी सुविधा कुठेच उपलब्ध नाहीये. म्हणून सानिध्याचा फरक पडतो आहे. म्हणून सत्संगती सदा घडू दे, चांगले शब्द कानी पडू दे. ही सत्संगत आहे, चांगल्या माणसाची संगत निर्माण करणे, चांगल्या संगतीत येणे. आता पाटीलांना सांगितलं आडोशीला बरवा, पडोशीला बरवा. आता आडोशी पडोशी उशिरा सरी यायला लागले तर कसं सारं पंग झाल्यानंतर आता काय खाल भेटलं
अर्कट खरकट. पंक्तीच्या आधी आपण आलो पाहिजे, पंक्तीतले मलिदे लड्डू आपल्याला भेटले पाहिजे. म्हणून कार्यक्रमाला सुरुवातीपासून आपण आलो पाहिजे. की सर्व मी काल येणार नाही, मी उशिरा पैसे येते तर का ठेका घेतलात का? बिलकुल 8:30 म्हणजे 8:30ला मी आलोच पाहिजे. सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा. तुम्हाला कोण म्हटलं असं? पण जाईन, खाईन, येईन, काय होतं? मग जेव्हा तुम्ही स्वतःला असं समजलं, धम्माला तुम्ही असं समजलं की धम्म तुम्हाला तसंच करते, धम्म निसर्ग आहे. या पंख्याने पावटन लावावं लागलं, बाहेर गेलं तर हवा भरभर भेटते. निसर्ग तुम्हाला मदत करते. तुम्ही जर निसर्गाची चुकी केली तर निसर्ग तुम्हाला रजा सहित मग अंबर दुखते माय, कंबर दुखते माय, बापू दुखते माय, काय सांगूच नका. बापूला चालता येत नाही, बसता येत नाही. कारण धम्म जीवन हे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. धम्माला नाकारणे म्हणजे निसर्गाला नाकारणे आणि स्वतःच्या मिळणाऱ्या संधीला नाकारणे. ही संधी एका सांगितल्यात आल्यानंतर पाटीलच्या घरी आपल्याला यायला मिळालं. दुसऱ्या शेला भेटेल का? कारण पाटीलला आपण ओळखतच नाही. आज आलो, पाटीलचे पत्ते घेतले, अर्थे घेतले. भाई मी त्यांच्या घरी गेले होते. हाच त्यामागचा हेतू, एकमेकाच्या घरी जाणे. आता तुम्ही महिला घरात गिरात कळून घरात खंडोबा की मिठोबा आहे. लोक बाहेर दाखवतात बुद्ध, आतमध्ये विठू बाबा, घरात असते खंडोबा. हे खंडोबा आहे काही पाहण्यासाठी महिलांना आणणं कारण काय? की जा आतमध्ये. घरात गेलं तर खंडोबा विठोबा दिसतो. काही लोकांच्या बाहेर असत बुद्ध आतमध्ये असते, तीच परिमाय विठोबा. आता असं काही होऊ नये. बुद्ध डुप्लिकेट चालणार नाही, म्हणून आपल्याला शुद्ध प्रमाणात पाहिजे तो बुद्ध पाहिजे. माझं नाव तक्षशिला युवराज शेळके, श्रीहरिनगर नंबर 3. हॅलो, मी लता राजू जाधव, मी श्रीहरिनगर नंबर 1 ला राहते. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. हॅलो, मी सोमनाथ चंद्रकांत मुंडे, मी मानेवाडा इथे राहते. मला 2 मुली आहेत. सर्वांना जय भीम. मी वंदना दिलीप भगत, मी उदयनगरला राहते. मला 1 मुलगा आहे आणि मला एकच म्हणायचं आहे की हे धम्म आपल्या दारी हा चांगला उपक्रम आहे. पण बहुतेक ठिकाणी मी बघते, आता सरांनी जे सांगितलं की बाहेर बुद्ध ठेवतात आणि आतमध्ये बाबा ठेवतात किंवा दुसरे काही ठेवतात, हे 100% खरं आहे. कारण मी स्वतः बघितलेलं आहे बरेच लोकांकडे, आणि अशिक्षित लोकांकडे किंवा सर्वसाधारण लोकांकडे नाही आहे. जे लोक स्वतःला खूप हाय सोसायटीचे जे समजतात त्यांच्याच घरात हा प्रकार चालतो. त्याच्यामुळे मी पण या गोष्टीला खूप विरोध करते. बोला बोला. हॅलो, माझं नाव एकंदरा देवळे आहे. मी श्रीहरिनगरला राहते. मला 3 मुली आहेत. सर्वांना जय भीम. माझं नाव मालती रामटेके आहे. मी महाराजनगरमध्ये राहते. जय भीम. हॅलो, नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. मी वैशाली विश्वंभर कांबळी, महाकाली नगर इथे राहते. मला 1 मुलगा, 1 मुलगी आहे. मी सुशिला रंगारी, महाकाली नगरला राहते. मला पण 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. जय भीम. हॅलो, मी सौ छाया बोलत आहे. श्रीहरिनगर नंबर 1 मध्ये राहते. मला 2 मुलं आहेत. सर्वांना जय भीम. तुझा परिचय दे, किती माझं नाव सक्षम आहे. मी 6th A मध्ये शिकते. मी नमो बुद्धाय जय जय. मी शेषराव चक्रपाणी, महाकाली नंबर 3 ला राहतो. आणि सर्वांना सप्रेम जय जय. हॅलो, सर्वांना सप्रेम जय भीम. माझं नाव लक्ष्मणराव उमक आहे. मी महाकाली नगर नंबर 3 मध्ये राहतो. नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव पुरुषोत्तम मोहन आहे. मी मानेवाडा आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. माझे नाव प्रभाकर रघुनाथ रायपुरे. मी शिवशक्तीनगर मानेवाडा येथे राहतो. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये 3 लोक आहोत. माझी पत्नी, मी व मुलगा. माझा मुलगा पुणे येथे ससून हॉस्पिटल येथे MBBS MD मेडिसिन डॉक्टर आहे आणि त्याचं यावर्षी लग्न सुद्धा करायचं आहे. धन्यवाद. सप्रेम जय भीम. मी वनराज निशाम, मुंबईनगर इथे राहतो. मला 2 मुलं. सगळ्यांना नमो बुद्धाय जय जय. मी बौद्ध भारत गोरागडे, दिवाण गाव, मानेवाडा इथे राहतो. मला 2 मुलं, 1 मुलगी. सर्वांना जय भीम. मी सुरेंद्र रामदासजी सोलटक्के, मानेवाडा श्रीनगर नंबर 2 मध्ये असतो. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याला आणि मुलगी एलेक्सिस हॉस्पिटलला डॉक्टर आहे.
लोक नमो बुद्ध आहे जय भीम. माझे नाव योगीराज बारसागाडे आहे. मला 2 मुली आहेत. मी मानेवाड्यामध्ये आहे. हॅलो सर्वांना जय भीम. माझं नाव गौतम कुटुंबे. मी वंडई नगर मानेवाड्यात राहतो. सर्वांना जय भीम. मी ब्रह्मानंद गावंडे महाकाली नगर नंबर 1 मध्ये राहतो. मला एक मुलगा आहे आणि तो शेअर मार्केटमध्ये काम करतो आणि आम्ही रिटायर्ड वगैरे. नमो जय भीम. मी इंजिनियर मोतीराम रामटेके आकाशनगरला राहतो. सगळ्यांना जय भीम. माझं नाव कल्याण उद्धवराव गलगे विजयनगर येथे राहतो आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा हैदराबादला नोकरीवर आहे. नमो बुद्धाय जय भीम. मी विश्वंभर तानाजी कांबळे महाकाली नगर क्रमांक 3 ला राहतो. मी सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहे. सर्वांना जय भीम. माझं नाव रवीश राठोड. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे आणि राहणार विज्ञान महाकाली. नमो बुद्धाय संपूर्ण जय भीम. मी विश्लेष नगरारे गुरुकुल नगर मानेवाडा येथे राहतो. सध्या केंद्रीय कापूस संशोधन संस्था इथे कार्यरत आहे. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव वसंत देवीदास मेश्राम आहे. माझ्याकडे मी पॉलिमर इंजिनियर असून माझ्याकडे 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी डॉक्टर आहे, दुसरी मुलगी नर्स आहे आणि मुलगा IT इंजिनिअरिंग करतो आहे. नमोबुद्धाय जय भीम. मी प्रफुल्ल कुलमाळे औद्योगिक नंबर 2 मध्ये राहतो. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव शामराव विठ्ठलरावजी दवाजे. मी महाकाली नगरला राहते आणि मी टाईल्स मार्बल ग्रेनाइट कॉन्ट्रॅक्टर होतो. आता रिटायर आहे. धन्यवाद. सगळ्यांना जय भीम. नमो बुद्धाय. मी किशोर यशवंत बकेटे शताब्दी नगर येथे राहतो. मला एक 4 वर्षाचा मुलगा आहे. मी नागपूर जिल्हा सरपंच संघटनेच्या महासचिव. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. धम्मा आपल्या दारी यांच्या कार्यक्रमात उपस्थित सगळे बंधू आणि भगिनींना माझ्या सप्रेम जय भीम. मी नरेंद्र पोफरे राहणार न्यू प्रधान हरिदास नगर नागपूर 17. मी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधून 2024 डिसेंबरला रिटायर झालो. माझ्या घरी 2 मुलं आहेत. सर्वांना जय भीम. मी चंद्रकांत जंगले गुरुकुल नगर मानेवाड़ा इधर. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.